तर गाईस आता आपण चाललो सोमनाथ मंदिरच्या दर्शनाला. आणि आता रेडी वगैरे झाला तर आपण निघालो तिथून. तर आपलं जे रूमवरून बाहेर निघालं आणि आपले भाई लोक इथे थांबलेत. तर आता डायरेक्ट चालू म्हणतो. तर आता आपण सोमनाथ मंदिर इथे पोचलेले आहेत दर्शनासाठी. चालला जाऊन दर्शनासाठी पण थोडंसं आहे. काही लोक चाललं. आपली बाईल पलटण चालली ही बघा. दर्शन घेऊन आम्ही आता निघाल्यात. तर आम्हाला आता मंदिरामध्ये मोबाईल कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून आम्ही तिकडे मोबाईल कॅमेरा सगळा लॉकरमध्ये ठेवलेला. पण आता चालल्यात, आता देवळाच्या मागे चालल्यात. तिकडचा व्ह्यू बघू कसा आहे. देऊळ पण येईल तिकडे मागून. लेझर लाईटचा शो बघायला चालल्यात आता. आणि आपल्या जोडला आहेत आता आशिष भाऊ. आणि इकडे वॉकिंगचे नुसते 5 रुपये. तिकडे येण्यासाठी पण फी घेतली आमच्याकडून. तर आपण मित्रांनो आता चाललं सोमनाथ मंदिराच्या इथे. सोमनाथ आपलं मंदिर झालेलं आहे. काल अर्ध केलं. आज फिरायला चाललं आहेत. आता दुसरी छोटी मोठी जी मंदिरं आहेत तिथूनची ती फिरणार आहेत. आणि आपले ड्रायव्हर जे आहेत ते फिरणार जे आपले ते तुम्हाला सांगतील कुठे न्यायचं. ये हम जा रहे हैं अभी भालका तीर, जहाँ भगवान श्री कृष्ण भगवान को जो पाई में जो तीर मारा था ना, वो जगह है. ये वाला भालका तीर है. कृष्ण को पाई में जो तीर मारा था वो जगह है. सेकेंड इसके बाद है बाल गंगेश्वर, जहाँ समुद्र वाला 3 शिवलिंग है. वही से कृष्ण भगवान को पाई में वही से तीर छोड़ा था, वो जगह है. नेक्स्ट आएगा और त्रिवेणी संगम, जहाँ पे 3 नदियों का संगम होता है, वो जगह आएगा. इसके बाद आएगा गीता मंदिर, जब कृष्ण भगवान को देवसर्ग किया था, वो जगह है. बलराम जी है और लक्ष्मी नारायण टेम्पल. इसके बाद सोमनाथ मंदिर है, गौर मंदिर है, एक नया मंदिर है, पुराना मंदिर. इसके बाद सूर्य मंदिर आएगा, 5 पांडव गुफा आएगा और राम मंदिर आएगा. तो जहाँ जाएगा वही से ड्राइव करेगा तो अच्छा रहेगा. तर जसं की आपल्या अंकलनी सांगितलं आपल्याला की कुठे फिरणार आपण. आणि हे आपलं हे आहे ते आपल्याला प्लेस बघायच्यात आता. आणि आपण बघू पूर्ण व्हिडिओमध्ये कुठे फिरणार. आणि सध्या आपण आता ब्रेक घेतला आहे. तर आपले भाई लोक इथे नाश्ता वगैरे करायला बसले आहेत. तर आता बघू आपण नाश्ता वगैरे काय चालला आहे. या सर्वजण ब्रेकफास्ट करायला. तर आम्ही आला तिकडे भालका मंदिरमध्ये. बघा, भालका मंदिरचं असं वैशिष्ट्य आहे की तिकडे श्री भगवान कृष्णाला पायामध्ये बाण लागलेला तिकडे त्या झाडाकडे चालल्यात. ते झाड अजून पण आहे तिकडे, तेच बघायला चालल्यात आता.
आलेलो आहोत शिवलिंग बघायला, जे पाण्यामध्ये शिवलिंग आहेत. तर आता तिकडे पोचलेले आहेत आपण. तर बघू ते शिवलिंग पाण्यामधले कसे आहेत. तर पाणी पण थोडासा वरती आला आहे, जास्त आपल्याला दिसणार नाही, तरी पण थोडेफार दिसत आहेत. बघू आपण. बघा असं काय आला नाही. तर आता आपण आलेलं आहे नद्यांचा संगम बघायला. इथे स्वती संगम यांचा मिलन होते ते बघायला आपण आलेले आहेत आणि इथे मेन्शन पण केलेलं आहे बघा. तर आता आपण जाऊ आतमध्ये, बघू कसं आहे. तर गाई झाल्यात आता आम्ही गीता मंदिरमध्ये बघा. तर भगवान श्रीकृष्णाने इकडे प्राण सोडलेले असं सांगतात. तर आपण त्यांचं दर्शन करायला आलं तिकडे त्यात मंदिराचं. हे बघा गीता मंदिर आहे. गाईज आता आम्ही सोमनाथ मंदिरकडून इकडे गंगेश्वर धाममध्ये आले आहेत. सोमनाथचं आमचं दर्शन घेतलं आहे. आता गंगेश्वर धाममध्ये आल्यात. तर बघूया तिकडे पाणी पण खूप वरती आहे म्हणून आपल्याला दर्शन पण नाही घेता येणार असं वाटते मला. पण जाऊन तिकडे बघू आता दर्शन भेटते का. फायनली आमचं दर्शन झालेलं आहे गंगेश्वर महाराजांचं. पाणी वरती आहे म्हणून आमचं अख्खा बघा अख्ख्या मी भिजल्यात. पाणी वरती येतं म्हणून. वारा पण खूप आहे इकडे. दर्शन पण छान झालं. आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.